आपुलिया हिता जोवासे जागता, आपुलिया हिता जोवासे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा। प्रस्तुत कीर्तन सेवेसाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून महाराज जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल तत्पर आहे, जागृत आहे, प्रयत्नशील आहे, तेव्हा अशा सुपुत्राला, अशा सुकन्येला जन्य जगामध्ये या विश्वामध्ये जन्म दिला असेल तर अशाच आईवडिलांची धन्यता तुकाराम महाराज या अभंगातून गातात। विठ्ठला आजचा हा कार्यक्रम हा निर्निमित्त नसून सनिमित्त आहे, विनाकारण नसून काहीतरी कारणाला धरून आहे। तेव्हा ते कारण, ते निमित्त सांगणं हे माझं कर्तव्य आहे। तेव्हा आपल्याच गावातील हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बाळूबाबा कराड यांना येलक सोडून 1 वर्ष पूर्ण होत आहे। तेव्हा त्यानिमित्ताने प्रथम पुण्यतिथी, प्रथम वर्षश्राद्ध या निमित्ताला धरून आजचा हा कार्यक्रम संपन्न होत आहे। तेव्हा हा जो कराड परिवार आहे हा तसा फार मोठा धार्मिक, पारमार्थिक आहे, सद्विचारी आहे, सेवाधारी आहे। तर हे घर म्हणजे गोकुळासारखं आहे। अशा या घराचे माता पिता वैकुंठवासी बाबाबाई भाऊ कराड या त्यांच्या मातुश्री आणि पिताश्री बाळूबाबा समोर आहेत। सर्व काही आनंदी आनंद आहे, परंतु आपले कराड माऊली लवकर गेले याचं दुःख आहे। पण त्यांनी जीवनामध्ये तसा संसार केला, त्याही पेक्षा उत्कृष्ट परमार्थही केला। त्यामध्ये कोणतीच उणीव माऊलीने ठेवली नाही। अगदी अल्प काळामध्ये महाराष्ट्राशी, वारकरी पंथाशी त्यांचा चांगला परिचय झाला। मग ते गड असो अथवा फळ असो, संस्थान असो, सर्वांचं प्रेम त्यांनी संपादन केलं ही त्यांच्या जीवनातील फार मोठी जमेची बाजू आहे।
कन्या, त्यापैकी थोरले चिरंजीव भाऊसाहेब, नंतर ज्ञानेश्वर माऊली, तुकारामजी आणि नंतर सोपान काका, तथा 2 कन्या विनोबाई आणि तनुबाई. तर या बंधुवर्गामध्ये सर्वांना मला गोकुळासारखं घर कसं आहे हे सांगायचं आहे. यांच्या जीवनामध्ये मुलाबाळाची उणीव नाही. सर्वांना मुलं बाळ झाले. भाऊसाहेबांच्या जीवनामध्ये त्यांना 2 मुलं, चंद्रभान आणि मनोजजी, तथा 2 कन्या जय हरी. माऊलींच्या जीवनामध्ये 1 पुत्र अमोलजी, दुसरी 1 कन्या राणीबाई. तुकारामजीच्या जीवनामध्ये 2 पुत्र राहुल दादा आणि शिवम महाराज. यांचा आता नुकतंच शिक्षण संपलेलं आहे. देवक्षेत्र गाथा मंदिर या ठिकाणी त्यांनी 7 वर्ष अभ्यास केला. उत्कृष्ट प्रकारचे ते कीर्तनकार आहेत. त्यांचे जे काही 5-6 गुरुवारी असतील त्यापैकी एक गुरुवारी सर्वांच्या प्रेमात असणारे आमचे केशव महाराज हगवणे आज उपस्थित आहे. त्याप्रमाणे सोपान काका यांच्या जीवनामध्ये त्यांना 1 सुपुत्र तुषारजी आणि 1 कन्या दिदीताई. असा मोठा परिवार आहे. आणि या परिवारामध्ये अनेक वर्षापासून मी येतो आहे. जवळजवळ 40 वर्ष होऊन गेले असते. आईच्या निमित्ताने देखील मीच कीर्तन केलं होतं. बऱ्याच वेळेला कीर्तन करण्याचा योग या गावामध्ये मला प्राप्त झाला. तेव्हा परिसरामध्ये हे गाव परमार्थाच्या बाबतीमध्ये मोठं अग्रेसर आहे. तेव्हा अशा घराण्यामध्ये ज्यांचा जन्म झाला असे कराड माऊली त्यांनी दान धर्माच्या बाबतीमध्ये उच्चांक केला. दानाच्या बाबतीत कोणतीच उणीव ठेवली नाही. आणि अतिथी सेवा या घरामध्ये रोज असते, रोज होत असते. जसा चुकला फकीर मशिदीत तसा आलेला वारकरी या घरात सापडणार. कीर्तनकार असो, वारकरी असो, भजनी असो, असे सर्वांचं प्रेमस्थान होऊन गेलेलं होतं. तर अकस्मात 1 वर्षापूर्वी माऊली, कराड माऊली इहलोक सोडून गेले. आणि म्हणून सर्व परिवार तथा परिसर, पूर्ण गाव आणि त्यांच्या प्रेमात असणारे सर्व संत जन त्यांना देखील फार मोठं दुःख झालं. जे जायचे ते जात नाहीत, जे जाऊ नयेत ते गेल्याशिवाय राहत नाही. चांगल्या माणसाची गरज जगाला आहे. विठ्ठला या निमित्ताने बरगतचे समाज उपस्थित आहे. आमचे महाराज मंडळी देखील, परिसरातील महाराज, दोरवरचे महाराज, टाळकरी, भटणी लोक, आळंदीकर, देवकर, नाशिककर, बरीच अशी मंडळी आज त्यांच्या प्रेमस्त उपस्थित आहे. तेव्हा त्यांची सेवा करण्यासाठी जो निवड केलेला अभंग
तो सर्वांच्या परिचितच काय, पण सर्वांच्या पाठांतरात आपोलिया हिता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा. तेव्हा या अभंगातून महाराज जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल जर तत्पर असेल, प्रयत्नशील असेल, मग यांच्याच निमित्ताने महाराज त्यांच्या आई वडिलांना धन्यता देत आहे. मनुष्य जीवन काहीतरी कार्य करण्यासाठी, नाहीतर काही माणसं आला तैसा गेला धैर्यवान. जीवनामध्ये आल्यानंतर माणसाने काहीतरी सेवा करावी. आपल्याला कोणाचं तरी देणं आहे याची जाण सर्वांनी ठेवावी. मनुष्य आपलंच करतो, पण परत तसंच राहू दे. तेव्हा आपलंही करा आणि दुसऱ्याचं देखील भरपूर करा. विठ्ठला माणसाच्या जीवनामध्ये काहीतरी कर्तृत्व असावं, काही नेतृत्व असावं. आपण करा, केल्याशिवाय राहू नका. जगातून काहीतरी जगाचं करा. हा देह केवळ जन्मन आणि मरण या करता नाही, मधल्या काळामध्ये माणसाने काहीतरी कर्तृत्व करावं. विठ्ठला जसा संसार नेटाने करा, त्याही पेक्षा परमार्थ नेटाने करा. असा खास परमार्थ केला तर तुमचं अनंत जन्मामध्ये जे काही दुःख प्राप्त होणार, ते सगळे दुःख नष्ट होते. याकरता जीवनामध्ये केवळ स्वार्थच करू नका, तर परार्थ करा आणि परमार्थ करा. जीवनामध्ये स्वार्थच केला तर एका जन्मापुरतं तुमचं काम होणार. जीवनामध्ये परार्थ केला तर पुढच्या जन्माचं काम तुमचं चांगलं होणार. आणि तुम्ही खासच जर परमार्थ केला तर तुमचं अनंत जन्माचं काम होऊन जाणार. विठ्ठला तेव्हा जीवनामध्ये संसार महत्वाचा नसून जीवनामध्ये परमार्थ महत्वाचा आहे, भक्ती महत्वाची आहे. आणि म्हणून जीवनामध्ये देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा, आई वडिलांची गोमातेची सेवा करा. तर या सगळ्या चांगल्या गोष्टी या जीवनामध्ये कळत असतात, इतर जन्मामध्ये नाही कळत. कुत्र्याला देव कळतो का? नाही कळत. आणि जर कळालाच असता तर कुत्र्याने देवावर अभिषेक केला नसता. कावळ्याला देव समजला असता तर कावळ्याने देवाला गंध लावला असता. आणि म्हणून कळण्याचं केंद्रस्थान म्हणजे मनुष्य योनी आहे, की ज्या योनीची अपेक्षा देव देखील करतात. विठ्ठला लोकीचा हा देह देव देखील या देहाची
या जीवनाची अपेक्षा करतात। असं हे तोला मोलाचं शरीर आहे। तर याच शरीराने या जगामध्ये आपण वाटचाल करताना आपल्या समोर दोन प्रकारचे मार्ग येतात। एक श्रेय मार्ग, दुसरा प्रेम मार्ग। आता श्रेय मार्ग म्हणजे काय आणि प्रेम मार्ग? तर श्रेय मार्ग तोच की ज्याच्यामध्ये आरंभाला थोडं दुःख पण नंतर मात्र भरपूर सुख मिळतं, हा श्रेय मार्ग। आणि ज्याच्यामध्ये आरंभाला थोडं सुख पण नंतर मात्र भयंकर दुःख असतो, त्याला प्रेम मार्ग म्हणतात। आता माणसानं नेमकं कोणत्या मार्गाने जातात? तर शक्यतो मी सांगतो प्रेम मार्गाने जाणारे माणसं फार आहेत। प्रेम मार्गाचं साधारण प्रतीक आपण जेवण घेऊ, कारण जेवणाचा परिचय सर्वांना चांगला आहे। जेवण तसं चांगलं पण कधी प्रमाणात सेवन केलं तर, कारण अन्नच हे तारक, अन्नच हे मारक। प्रमाणात सेवन केलं तर तेच अन्न तुम्हाला तारक होणार, प्रमाणापेक्षा फार केलं तर तेच जीवन तुम्हाला मरणाला कारण होणार। विठ्ठला विठ्ठला जिभेचा हात फाटे, जेविता वाटे घोमटे, परिणामी सेवटे अवश्य मरण। एक गोष्ट सांगतो जरा। एकदा बिरबल आणि बादशाह सहज फिरण्यासाठी निघाले। तर फिरत असताना एक बाई त्यांना भाजी विकताना दिसली। तर तिच्याकडे नेमकी वांग्याची भाजी फारच होती। तर ते वांगे पाहून बिरबलने सुंदर असं त्या वांग्याचं वर्णन केलं। महाराज, ये तो बैंगन है, बहुत अच्छे है, इसलिए भगवान ने उसके ऊपर छत्र रखा है। म्हणजे वांग फारच चांगलं, याकरता भगवंताने त्याच्यावर छत्र धरलं। आणखी काय सुंदर वर्णन केलं आणि शेवटी राजाच्या तोंडालाच पाणी आलं। काय हरकत नाही, माझ्यासाठी वांगे घे। तर 1 किलोभर वांगे खरेदी करण्यात आले आणि जो कोणी आपला सेवक आचारी स्वयंपाक करणारा असेल त्याला देखील असं सांगण्यात आलं आणि त्याने देखील असं गोड रुचकर वांग बनवलं की बास, की फोडणी जर पाठवला तर वास आठवडेच। अप्रतिम ते वांग झालं, गोड रुचकर झालं। शेवटी राजाने ते सगळं वांग फस्त केलं, सगळी भाजी खाऊन टाकली। तर ते वांगे राजाच्या पोटामध्ये रात्री 12 पर्यंत चांगले राहिले, पण 12च्या नंतर मात्र पोटामध्ये खरीवर होऊ लागलं। पोटामध्ये गडबड 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 गडबड। मग रात्रीच कार्यक्रम सुरू झाला, ले लोटातील झाडे, ले लोटातील झाडे। अर्थात संडासला जाणे येणे हा कार्यक्रम सुरू झाला आणि तो रात्रभर तसाच राहिला। भयंकर राग आला बादशाला, बिरबलचा राग आला की सकाळ कधी होतो, सकाळ कधी होते, सकाळी त्याची हजेरी मी कधी घेतो। वाट पाहू लागला बादशाह, वाट पाहू लागला। झाली सकाळ, आला बिरबल। रागावला बादशाह, क्या मूर्खात तू, म्हणजे तू मूर्खपणा केलास, तूच मला सांगितलं, तुझ्या शब्दाने ते वांग मी फार खाल्लं, मरणांत वेदना झाल्या। तेव्हा बिरबल म्हटला, महाराज बैंगन तो बहुत बुरी चीज है, म्हणजे वांग फार बेकार। पुन्हा बादशाह रागावला, अरे बाबा तुझी कालची भाषा कोणती आणि आताची भाषा कशी? पण बिरबल सांगू लागला, महाराज मैं आपका दास हूं, मैं बैंगन का दास नहीं, मैं आपका दास। कारण आपको जिसमें अच्छा लगेगा वैसा करना, वैसा बोलना ये तो मेरा काम है, लेकिन कितना खाना ये तो आपका काम है। त्या वांग्याचं वर्णन करणं हे माझं काम, पण ते वांग किती खावं हे तुमचं काम। ठरवा
सुख दाखवतो पण नंतर मात्र भयंकर दुःख देतो. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व जनतेला आग्रहाने सांगू लागले की बाबांनो, जीवन फार सुंदर, हे देव दुर्मिळ जीवन आहे. अशा दुर्मिळ जीवनामध्ये तुम्ही देवाची भक्ती करा, संतांची संगती धरा, आई बापाची सेवा करा, तर जीवनाचा उद्धार आहे, तर जीवनाला चांगलेपण आहे. तेव्हा काही लोक म्हटले, महाराज तुम्ही सांगता अगदी 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 गोड, पण तुमच्या सांगण्याप्रमाणे एखादा सुपुत्र, एखादी सुकन्या, ते जर या मार्गाने गेले, त्यांनी जर या मार्गाचं अवलंबन केलं, तर त्यांच्याबद्दल तुमचं मत सांगा. महाराज बोलतात, त्यांच्याबद्दल तर आमचं मत चांगलंच आहे. उलट त्यांना जे जन्मदाते अर्थात त्यांना जे निर्माते आईबाप हे कसे आहेत याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात धन्य माता पिता तयाचिया. तर जो आपल्या जीवनामध्ये आपल्या हिताच्या बद्दल जागृत असेल, प्रयत्नशील असेल, तरच मग धन्य माता पिता तयाचिया. तर हे प्रथम चरण अति महत्वाचा, तसा पूर्णचा अभंग अति महत्वाचा. या अभंगाला धरून जो आपलं जीवन जगेल त्याच्या जीवनाचा निश्चितपणे सोनं होणार. आता त्याचं सगळं जीवन सुखाचं राहणार असा गोड अभंग आहे. फलप्राप्ती करून देणार आहे याचं आचरण केलं तर. आपुलिया हिता दुवाशी जागता. तर या प्रथम चरणामध्ये जागता शब्द आणि हित शब्द अति महत्वाचे. कारण जागृती म्हणजे आपल्या जीवनाचं रक्षण आणि झोप म्हणजे आपल्या जीवनाचं आहे रक्षण. जो सोता है वो खोता है और जो जागता है वो अपने जीवन में कुछ पाता है. एकंदर जागृती चांगली, झोप जरा वाईट. द्रौपदीचे मुलं मरण पावली, 5 मुलं. त्याला कारण काय? तर झोपच झाली. त्याला कारण झोपच झाली. किंवा अभिमन्यू युद्धात मारला गेला, त्याला कारण देखील झोपच कारण झाली. किंवा काही वेळेला कीर्तन खारट होत असतं, त्याला कारण काय?
झोपच. एक गोष्ट सांगतो परंपरेची, जरा भजन करा विठ्ठल. एका गावामध्ये फार मोठा नामसप्ताह चालू होता. त्या नामसप्ताहासाठी तुफान गर्दी. रोजचे भिन्न भिन्न कीर्तन, मोठमोठ्या भक्तांची कीर्तन. त्याच गावातील एक बाई एकही कीर्तन न सोडणारी, नित्याने कीर्तनाला येणारी बाई मग चांगली, पण तिचा मालक, तिचा पती मात्र एवढा चांगला नव्हता. तिचा मालक होता वांगला, बाई मात्र चांगली. तिचा मालक होता नास्तिक, पण बाई होती आस्तिक. बाई होती वारकरी, तिचा मालक बाटली पारकरी. सगळ्याच ठिकाणी समानपणा राहत नाही. एखादच घडके दोघांचे विचार समान चांगले असतात, तर त्या बाईने आग्रह धरला पतिदेवाकडे, काही करा पण आज मात्र कीर्तनाला चलाच. अति आग्रह केला आणि ती बाई आपल्या पतीला कीर्तनात घेऊन आली. पण त्यांना एवढी काही कीर्तनाची गोडी नव्हती. जरा दूर बसले आणि कीर्तन ऐकू लागले. एक दगड पाहिला, त्याला पाठ लावली, कीर्तन ऐकू लागले. कीर्तन ऐकता ऐकता त्याला लागली झोप लागली. पण कोणती झोप? कारण झोपेचे काही प्रकार आहेत. पाचखाली झोप, चक्री झोप, डोळ्याची झोप, तोंडवाची झोप, असे झोपेचे प्रकार आहेत. काही खरी झोप म्हणजे या खानात झोपला तर सकाळी त्या खानातच उठणार. म्हणजे लोटाळत पूर्वी खंडादांडाचे ते घर होते, आता ते समाप्त झाले. या खानात झोपला तर सकाळी त्या खानात. एवढे खण नाही पार करत, पण सकाळपर्यंत एक तरी खण पार करतो. असे काही माणसं झोप म्हणजे चक्री झोप. रात्री जर झोपले तर सरळ झोपता, पण एकदा का झोप लागली की बस घर एवढे गरके नाही होत, पण सकाळपर्यंत एक तरी गरका होतो. आणि काही माणसं झोप म्हणजे डोळेवाशी झोप. आपल्याला वाटतं हे जागे आहेत, पण ते मात्र जागे नसतात. फक्त त्यांचे डोळेच उघडे दिसतात. ही डोळेवाशी झोप. आणि काही माणसं झोप म्हणजे तोंडवाशी झोप. शेवटी तिथे एक आलं कुत्र. कारण दूर बसला होता, तिथे एक आलं कुत्र आणि त्या कुत्र्याला निवांत सापडलं पात्र. कुत्र्याला एवढा आनंद झाला की त्याने निवांत आपला कार्यक्रम केला. कुत्र्याने आपला कार्यक्रम केला, कुत्रा निघून गेला. इकडं मोठ्या रंगामध्ये कीर्तन चालू होता कीर्तन संपलं. लोक उठू लागले. बाई पाहू लागली तर आपले मालक झोपले. आली तर उठा. किती कीर्तन गोड झालं. उठला आणि सांगू लागला, अगं कसलं गोड, सगळं खारट. अशामुळे झालं, याच्या झोपेमुळे झालं. असो, विनोदाचा भाग सोडा. विठ्ठला त्याप्रमाणे या प्रथम चरणामध्ये हित शब्द आला. आपण हित कशाला समजतो? लग्न करणं हित, मुलगा होणं हित, शेत विकत घेणं हित, घर नवं तयार करणं हित, सत्ता प्राप्त करणं हित, असे हिताचे मार्ग बरेच आहेत. संसारिक हित अनंत आहेत, अनेक आहेत. परंतु पारमार्थिक हित मात्र काही आगळं वेगळं आहे. तुकाराम महाराज सांगतात, हित ते करावे ते पाते, हित ते करावे ते पाते चिंतन, हित ते करावे ते पाते चिंतन, हित ते करावे ते पाते चिंतन, He
ते करावे कोणाचे चिंतन, तर हित ते करावे देवाचे चिंतन. देवाचं चिंतन करा, देवाचं नामस्मरण करा. जीवनामध्ये आईवडिलांची सेवा करा, यामध्ये हित आहे. दानधर्म करा, यामध्ये हित आहे. जीवनामध्ये या परीने जीवन जगलो तर त्या जीवनाला धन्यता मिळते. विठ्ठला जीवनामध्ये त्याबद्दल जर प्रयत्नशील राहत असतील मग धन्य माता पिता, त्यांचीच माता पिता धन्य हो, बाकीचे आमच्या कानावर हात. आणि म्हणून सर्वांनी जीवनामध्ये केवळ संसारच करू नका, तर परमार्थ करा. संसार सोडा असं काही संतांनी सांगितलं नाही. असं म्हणे संसारी जिभे वेगू करी वेद शास्त्र भारी, सुखे संसार करावा माझे विठ्ठल आठवावा. तुम्ही संसार करा पण त्यातून परमार्थही करा. विठ्ठल तर ज्यांच्या जीवनामध्ये ज्यांची मुलं चांगली असतील, आस्तिक असतील, परमार्थिक असतील, प्रयत्नशील राहत असतील, इमानदारीने जीवन जगत असतील तर मग धन्य माता पिता. अर्थात ती चांगली मुलं आहेत, गोड मुलं आहेत. आणि असे मुलं ज्या कुळामध्ये यांचा जन्म होत असेल तर अशा त्या मुलांचा मुलींचा बल्लेक महाराज अभंगाच्या दुसरे
सात्विक मुलं सात्विक कन्या जर निर्माण होत असतील तर त्यांचा आनंद हा भगवंताला होत असतो. भगवंताला आनंद चांगल्याचा होत असतो, वांगल्याचा आनंद. तुकाराचा मोकाराचा आनंद देवाला कदापि होणार नाही. ज्यांचं जीवन चांगलं जात असेल, जीवनामध्ये आपलंही चांगलं करत असतील, दुसऱ्याचंही चांगलं करत असतील तर देवाला त्यांचा आनंद होतो. विठ्ठला कन्या पुत्र आरंभाला कन्या शब्दानंतर पुत्र शब्द घेतला. शक्यतो जीवनामध्ये आरंभाला प्रथम कन्या असावी, कारण प्रथम बेटी, पहिली बेटीन तो पुरोटी, नाहीतर पहिल्या बेटांचे मन गोठा. असं विनोदाचा भाग आहे, पण दोन्ही घटक महत्वाचे आहेत. मुलगी काही कमी नाही आणि मुलगा देखील कमी नाही. ते जर चांगले असले तर त्यांची स्तुती होणारच. चांगलेपणाला महत्व आहे, सदाचारी राहण्याला महत्व आहे. म्हणून चुकवाला देवाला म्हणतात की देवा मला केवळ एकही देऊ नका, मला दोन्ही द्या. द्यायचं असेल तर मुलगाही द्या आणि मुलगी द्या. मुलगा सर कसा आणि ती मुलगी कशी. ऐसा पुत्र देवा देवा, ऐसा पुत्र देवा देवा, ऐसा पुत्र देवा देवा, ऐसा पुत्र देवा देवा, मला मुलगाही द्या, मला मुलगी द्या, पण ते कसे असावेत. ऐसा पुत्र देगा देवा, जग म्हणे त्याला बाबा, कन्या ऐशी तरी देई, जैसी मेरा मुक्ताबाई. ऐसा पुत्र भावा गोंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. चांगले मुलं असावेत. जीवनामध्ये चांगला मुलगा असणं, आचारशील मुलगा असणं त्या कुळाचं भाग्य आहे. त्या कुळाचा तो खऱ्या अर्थाने दिवा आहे. दिवे जगामध्ये बरेच आहेत. ठराविक दिवे सूर्य दिवा आहे, चंद्र हा दिवाचा आहे, भगवंताचा नाम हा दिवा आहे. आणि कुळामध्ये सत्पुत्र चांगला पुत्र हा देखील दिवा आहे. दिन का दीपक भाम है, दिन का दीपक भाम है, रात का दीपक चांद. कुल का दीपक पुत्र है, मुख का दीपक नाम. कुळाचा खरा कुळदिवा म्हणजे सत्पुत्र आहे. सत्पुत्र कोणाला म्हटलेला आहे? शांती सम्राट एकनाथ महाराज सांगतात की जो आपल्या जीवनामध्ये आपल्या आईला लक्ष्मी समान मानतो, जो आपल्या बापाला भगवंता समान मानतो आणि या दोघांनाही देवा समान मानून मनोभावी जो सेवा करतो त्याला म्हटलेलं आहे सत्पुत्र.
पिता स्वयमेव नारायण, माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण, ऐसे भावी ज्याचे भजन, सत्पुत्र दान तो एक. पण त्याला सत्पुत्र म्हणत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून मुलांनी जन्मभर सेवा करावी. अधूनमधून मुलींनी देखील आईवडिलांची सेवा करावी. पण मुलावरती जास्त बंधन असतं. तोच मुलगा खरा की जो आईवडिलाची मनोभावी सेवा करतो. सेवा ती वाया जाणार नाही. भले आपले आईवडील गरीब असतील, कंगाल असतील, जसे असतील तसे साधे असतील, पण ते तुमचे देव आहे. त्यांची सेवा करा. खास सेवाधारी तर तुमच्या घराला भगवान सोडणार नाही. आणि जिथं भगवान आला तिथं लक्ष्मी सहज येते. लक्ष्मीला निमंत्रण देण्याची गरज नाही. जिथं भगवान तिथं लक्ष्मी राहते. अर्थात तुमच्या घराला लक्ष्मी सोडणार नाही, सुबत्ता सोडणार नाही. विठ्ठल हा कार्यक्रम वरूनच पास झालेला आहे केंद्र सरकारकडून. म्हणजे भगवंताकडून हा कार्यक्रम ठरलेला आहे. यांचं नाव पाहिलं, नंतर इतरांचं नाव घेतलं. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव. तर भगवान म्हणतात, वेद सांगतो आहे, अर्थात ही देवाची भाषा आहे. हेच तुमचे देव समजा. यांची सेवा चांगली करा. आईची सेवा, वडिलांची सेवा, तुमच्या गुरुदेवांची सेवा. आणि तुमच्या दारी आलेला अकस्मात मनुष्य, तुम्हाला फोन केला नाही, चिठ्ठी दिली नाही, असा येणारा जो अकस्मात येणारा मनुष्य, त्याला अतिथी असं म्हटलेले. तो तुमचा देव असतो. विठ्ठल ज्याच्या जीवनामध्ये ज्याची आचार पद्धती चांगली असेल, भगवान त्यावर खुश होत असतो. त्याला कोणतंच होणं पडू देत नसतो. जसं कोणा तिथं काय होणं तसं देवाचं आहे. देवाच्या मर्जीप्रमाणे आपण जीवन जगलो तर निश्चितपणे भगवान आपल्याला कोणतंच कमी करत नसतो. जीवनामध्ये फार मुलं होण्यापेक्षा थोडी मुलं असावीत, पण ते चांगले असावे. कुंतीला फार मुलं नव्हते, थोडेच होते, पण सगळे सिंहासारखे झाले. गांधारीला 100 मुलं होते, पण सगळे मूर्खच निघाले. थोडेच मुलं पण चांगले. पोरे एकची पुत्र माये पोटे, पोरे एकची पुत्र माये पोटे, हरी स्मरणे बुद्धरी पोरे पोटे, पोरे एकची पुत्र माये पोटे. एक जरी मुलगा असला तर काम झालं, पण तो चांगला असावा. फार मुलं होण्यात जर आई वडिलाला मोठेपण मिळत असेल तर आपल्याला कोंबडीला मोठं समजावं लागेल. कारण कोंबडीला फार मुलं असतात, फार पिल्लं असतात. इकडे पिल्ले, तिकडे पिल्ले, मागे पिल्ले, पुढे पिल्ले, पिल्लेच पिल्ले, पिल्लेच पिल्ले, पिल्लेच पिल्ले, पिल्ले. पण ते पिल्ले काय कामाचे? काही मांजर खातात, काही कुत्रे खातात, आणि काही शिल्लक राहील तर काही माणसं टाकूनच असतात. मुर्गी को पोत घनो, मुर्गी को पोत घनो, आगे पीछे था, कोई चिल्ली ले गई, कोई बिल्ली ले गई, हो गई बाटा बाट. चांगले मुलं असावे. आपल्या जीवनाचा त्याने उत्कर्ष करावा, इतराचाही उत्कर्ष करावा. आपलंही काम चांगलं करा, इतराचंही काम चांगलं करा, असं देवाचं मत आहे. विठ्ठल विठ्ठल.
आपल्या जीवनामध्ये आपण कोणाचं वाईट करू नये, वाईट करू नये. केलं तर चांगलंच करा, नाही चांगलं करणं झालं तर तसेच राहा, आपण वाईट कोणाचं करू नये. जो दुसऱ्यासाठी खड्डा करतो त्याचा खड्डा भगवान तयार ठेवतो. केलेलं कर्म कधी फेल जात नाही. तुम्ही जर वांगलं केलं असेल त्याचं फल तुमच्या समोर येणार. याकरता या जीवनाचं काही कर्म असतं, मागील जीवनाचं काही कर्म असतं, तर याकरता देवाला हाक मारा, देवाला करुणा भाका, प्रार्थना करा, तर धीरे धीरे तुमचं काम होऊन जाणार. तेव्हा पुढे गणना पुत्र होते जे सात्विक, इथं शब्द सात्विक ठेवला. सात्विक शब्द देवाच्या आवडीचा, सज्जनाच्या आवडीचा. सात्विकपणाचं जीवन हे चांगलं जीवन आहे. पण हा माणूस सात्विक आहे कसं जाणायचं, त्याचा अनुमान काय करायचं, तर ज्या कीर्तन चांगलं ऐकतो, मन लावून ध्यान ठेवून, समजा तो मनुष्य सात्विक आहे. आणि जो एकही सभा सोडत नाही आणि कीर्तनाला चुकून येत नाही, समजा तो राजस. सभेला जाऊ नका असं नव्हे, जा. धार्मिक नेता असेल, सामाजिक नेता असेल, सेवाधारी असेल नेता, त्याची सभा अवश्य करा. जसे आपल्या नाशिकचे खासदार साहेब धार्मिक आहेत, प्रामाणिक आहेत, चांगलं माप आहे. आणि म्हणून लोकांकडनं भरगच्च मतदान केलं, त्यांना निवडून दिलं. चांगल्याला कधी उणीव नसते, चांगल्याला कधी शाबासकी. विठ्ठला जशी माणसाची पारख या रूपाने करतो, सात्विक कोण, राजस कोण, तामस कोण. तामस तो की एकही म्हणजे त्याला वाईट गोष्ट पाहिल्याशिवाय जमतच नाही. नेहमी ज्याचं पाहणं, करणं, खाणं वाईटच, समजा तो तमोगुणी असतो. जशी आपण या रूपाने माणसाची पारख करू शकतो, तसं त्या घराची पारख देखील त्या घरात साधारणपणे फोटोवरून आपण करू शकतो. फोटोवरून करू शकतो, सर्वसारखं धरू नका, पण शक्यतो. समजा एखाद्या घरामध्ये जर फोटो असतील, स्वतःचे, पत्नीचे, मुलांचे, मुलींचे, जावयांचे, मित्रांचे वगैरे वगैरे असे फोटो जर घरात दिसतील असतील, तर समजा ते घर रजोगुणी. कोणतं गुणी? रजोगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील, फोटो लावू नका असं नाही, लावा, पण इतरही लावा ना. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील, आईचे, वडिलाचे, आजीचे, आजोबांचे, धार्मिक नेत्यांचे, समाजसेवकांचे, पतिव्रतांचे, दानशूरांचे, अन्नदात्यांचे, भगवंताचे, साधू संतांचे, गुरुजनांचे, पतिव्रतांचे, असे जर फोटो घरात दिसतील, गोमातेचे असे फोटो घरात दिसतील, तर ते घर आहे सत्वगुणी. सत्वगुणी. आणि एखाद्या घरामध्ये जर फोटो दिसतील नटाचे, नटेचे, हर्षित मेहता सारख्यांचे, लादेन सारख्यांचे, गुंडांचे, टग्यांचे, मूर्खांचे, चोरांचे, असे जर फोटो दिसतील, तर ते घर आहे तमोगुणी. विठ्ठला आणि म्हणून घरामध्ये फोटो चांगले लावा. तुमच्या मुलामध्ये परिवर्तन होणार, त्यांच्या ठिकाणी सात्विक भाव राहणार, त्यांच्याकडून चांगलं कर्म घडणार. अशी चांगली मुलं घरामध्ये निर्माण झाली तर तीच तुमची खरी संपत्ती आहे. बाकी संपत्ती काही खरी नाही.
मुलं चांगले असणं हीच खरी संपत्ती. विठ्ठला पुढे कन्या पुत्र होते दिसा पिका तयाचा हरिख वाटे देवा. चांगल्या मुलाचा आनंद देवाला निश्चितपणे होत असतो. हे आपल्याला कळत नसतं. ही देवाची अदृश्य यंत्रणा आहे. देव खुश होत असतो. ज्या घरावरती खुश असेल त्या घरामध्ये निश्चितपणे भगवंताचं वास्तव्य आणि तिथं लक्ष्मीचं वास्तव्य होत असतं. याकरता आपलंही वागणं घराचं वागणं चांगलं असावं. विठ्ठला अशी ही सात्विक मुलं. पण ते आणखी करतात काय बरं याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात गीता भागवत परिती श्रवा. गीता भागवत परिती श्रवा. गीता भागवत परिती श्रवा. गीता करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत अशा 2 ग्रंथाचा उल्लेख महाराजांनी या 3ऱ्या चरणातून केला. गीता ग्रंथ हा विश्वग्रंथ आहे. हा ग्रंथ सांगणारा भगवान कृष्ण आणि हा ग्रंथ ऐकणारा हे ज्ञान ऐकणारा भक्त अर्जुन आहे.
उपजले हित गुजत्याचे उपजले हित गुजत्याचे श्याम सुंदरा अर्जुनाचे बोल निघाले भगवंताचे हिच गीता माऊली धन्यते ज्ञानेश्वर माऊली धन्यते ज्ञानेश्वर माऊली. कुरुक्षेत्राच्या रण मैदानावर गीतेचा जन्म झाला. जन्म देणारा भगवान कृष्ण आहे आणि हा ग्रंथ आत्मसात करणारा, ग्रंथ ऐकणारा, ज्ञान ऐकणारा भक्त शिरोमणी अर्जुन आहे. तेव्हा गीता ग्रंथ आकाराने छोटा पण विचाराने फार मोठा, ज्ञानाने फार मोठा. जगात ग्रंथ आहेत पण गीतेसारखा नाही. जगात पंथ आहेत पण प्रेमासारखा नाही. जगात सज्जन आहेत पण आपल्या सद्गुरूसारखा नाही. आणि जगात वस्तू आहेत पण भगवंतासारखी नाही. हरि समजग कछु वस्तू नाही, नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. असा तोला मोलाचा ग्रंथ की ज्यामध्ये भक्तीचं प्रतिपादन आहे, कर्माचं प्रतिपादन आहे आणि ज्ञानाचं प्रतिपादन आहे. ज्याच्या जीवनामध्ये ज्याचं कर्म चांगलं, ज्याच्या जीवनामध्ये भक्ती चांगली आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान चांगलं, त्याच्या जीवनाचा उद्धार त्याला कोणतंच उणं पडणार नाही. समजा त्याला भगवान मिळाला पण या गोष्टी जीवनामध्ये लागतात की त्याचं कर्म निष्काम असावं, त्याची भक्ती सप्रेम असावी. भक्ती प्रेमाची कर्म निष्काम आणि ज्ञान हे परमात्म ज्ञान असावं. जगामध्ये अनंत ज्ञान आहे, भौतिक ज्ञान फार आहे. खरं ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान की जे ज्ञान संताकडे असतं. विठ्ठल तर जे संताकडे तेच गीतेमध्ये, जे गीतेमध्ये ते संताकडे. अशा परीने या दोन ग्रंथाचं वर्णन महाराजांनी या अभंगातून तिसऱ्या चरणातून केलेलं आहे. गीता भागवत कळती श्रवण. ते जे सात्विक मुलं त्यांची आचार पद्धती ते काय करतात तर चांगले श्रवण करतात. गीता आणि भागवत ग्रंथ देखील तोला मोलाचा आहे. या ग्रंथाचं आपण चांगलं पारायण केलं, ज्या घरामध्ये काही पुत्राची उणीव असेल किंवा ज्या घरामध्ये काही एखाद्याचा अपमृत्यू झाला असेल, पताने गेला असेल, अशा घरामध्ये पवित्र घर करून, पवित्र जागा करून एखाद्या सत्पुरुषाच्या मुखातून तो ग्रंथ आपण श्रवण केला किंवा त्याच घरातील एखादा चांगला वाचक असेल, धार्मिक कर्मातिक असेल, त्याने जरी चांगलं वाचन केलं त्या विषयामध्ये तर निश्चितपणे त्याचं फल त्या घराला प्राप्त होणार. कारण अपघाताने गेलेला मनुष्य शक्यतो दुर्गतीला जातो, कदाचित तो भूत देखील होतो. अशा त्या जीवनातून त्याला सुटण्यासाठी त्या परिवाराने प्रयत्न केला पाहिजे. असा धार्मिक कार्यक्रम केला पाहिजे. नका फार खर्च करू, थोडाच करा, पण त्याला सुटण्यासाठी काहीतरी खर्च करा. एखाद्या सत्पुरुषाच्या मुखातून की ज्याचं जीवन निष्काम आहे, पवित्र आहे, नामधारक आहे, सत्यवादी आहे, सोंगाढोंगाचं नाही, अशा मुखातून ते श्रवण करा. त्याचं फल त्या घराला प्राप्त होणार. आणि म्हणून हे दोन्ही ग्रंथ फार मोलाचे आहेत. तेव्हा भागवत आपल्या महाराष्ट्रामध्ये नाथ भागवत आपण ज्याला म्हणतो की 11व्या संदावर जे काही नाथ महाराजांनी भाष्य केलं, जे काही लिखाण केलं त्याला नाथ भागवत असं म्हटलेलं आहे. नाथांचं वर्णन करताना तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे भागवत तुका म्हणे, भागवत तुका म्हणे, भागवत तुका म्हणे, भागवत तुका म्हणे, भागवत
तुका म्हणे भागवत तुका म्हणे भागवत शरण शरण एकनाथा पायी नाथा टिविरा नका पाहू गुणदोष झालो पायाचा त्याचं हे शेवटचं चरण आहे का म्हणे भागवतन केले शुद्ध ना भागवत आणि 12 स्कंदाचा तो भागवत ग्रंथ आहे तोला मोलाचा आहे त्याचं चिंतन आपल्या पवित्र घर करून जर केलं किंवा मंदिरामध्ये ती कथा आपण श्रवण केली तर निश्चितपणे त्याचं फळ देखील प्राप्त होत असतं एखादा आपल्या घरातील एखादी व्यक्ती अपघाताने गेली असेल आणि त्याला दुर्गती झाली असेल तर तो ग्रंथ त्याला मुक्त करतो त्याचा उद्धार तो ग्रंथ करतो गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन कोणाचे तर अखंड चिंतन विठोबाचे अखंड चिंतन ते भगवंताच्या करतात कोण करतात ते सात्विक मुलं करतात ते सात्विक असतील त्यांची कृती महाराज सांगतात गीता भागवत करीते श्रवण अखंड चिंतन भगवंताचं ते सातत्याने चिंतन करतात मग जर असे असले तर त्यांची सेवा मला घडावी असं तुकाराम महाराज शेवटी तुका म्हणे मग घडो त्याची सेवा 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 तरी माझा दैवा नाही तरी माझा दैवा पार नाही कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक तरी माझा दैवा पार नाही तरी माझा दैवा पार नाही कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक कोणी कन्या पुत्र होती ते सात्विक याचा हरिक वाटे याचा हरिक वाटे देवा याचा हरिक वाटे देवा दया
त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. या अभंगामध्ये ज्यांचं महाराजांनी वर्णन केलं तर त्यांचीच मला सेवा घडावी. त्यांचे जीवन स्वच्छ निर्मळ पवित्र असेल, जे सात्विक असतील, ज्यांच्या कृतीचा आनंद देवाला होत असेल, जे गीता श्रवण करत असतील, भागवत श्रवण करत असतील आणि अखंड असं भगवंताचं नामचिंतन करत असतील तर अशांची मला सेवा घडावी. आणि सेवा घडली तर तरी माझ्या दैवा पार नाही. पुढे कन्या पुत्र होते जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा.